नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण भारतीय अर्थव्यवस्थेवरील बँकिंग या विषयावर खूप महत्त्वाचे 50 प्रश्न पाहणार आहोत। तर मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 500 लाईक ठेवण्यात आलेलं आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की तुम्ही लवकरच 500 लाईक पूर्ण करताल। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आलेली आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, एम नरसिंहमन समितीच्या शिफारशीनुसार। लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न, भारतातील एकूण राज्यांपैकी कोणते राज्य बँकांमधील ठेवी जमा करण्यामध्ये अग्रेसर आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन डी, महाराष्ट्र हे राज्य। तर यानंतर तिसरा प्रश्न, बिगर अनुसूचित बँका म्हणजे अशा बँका की ज्या भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934च्या डॅश डॅश सूचीमध्ये समाविष्ट नाहीत? तर योग्य उत्तर ऑप्शन ए, दुसऱ्या सूचीमध्ये। यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न, अग्रणी बँक योजनेची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ऑक्टोबर 1969 मध्ये करण्यात आलेली आहे। तर यानंतर पाचवा प्रश्न, अग्रणी बँक योजनेची स्थापना करण्यात आली तर या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, गाडगीळ होते। कोण होते? गाडगीळ होते। तर यानंतर सहावा प्रश्न, नरसिंहमन समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरलता प्रमाण SLR मध्ये 38.5% वरून डॅश डॅश करावी? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 25% करावी। किती वरून? 38 वरून 25% करावी। यानंतर सातवा प्रश्न, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 1998 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा सुचवल्या गेलेल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, एम नरसिंहमन। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे आठवा, तर भारतीय बँकांच्या एकूण कर्ज पुरवठ्यांपैकी अग्रण्य क्षेत्राकरिता डॅश डॅश इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 40% इतका कर्ज पुरवठा अपेक्षित आहे। तर यानंतर नववा प्रश्न, भारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समितीने केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नरसिंहमन या समितीने केलेले आहे। यानंतर दहावा प्रश्न, सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष डॅश डॅश हे असते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, 1 एप्रिल ते 31 मार्च। लक्षात ठेवा, काय असते? तर 1 एप्रिल ते 31 मार्च असते। यानंतर 11वा प्रश्न, नरसिंहमन समितीने 1991 खालीलपैकी कोणत्या संज्ञेचे वर्णन बँकिंग क्षेत्रावरील कर असे केलेले होते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, संविधानिक रोखता गुणोत्तर। लक्षात ठेवा। यानंतर पुढील प्रश्न आहे 12वा, तर केंद्र सरकारला खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात वावरताना अधिक काळजीपूर्वक व जबाबदारीने वागावे लागेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बँकिंग क्षेत्रामध्ये। तर यानंतर 13वा प्रश्न, लीड बँक योजनेअंतर्गत लीड बँकेत खालीलपैकी कोणाला दत्तक घेण्याचे सांगण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, जिल्हा। लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न आहे 14वा, खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीची कर्ज पुरवठा 40% वरून 10% कमी करण्याची शिफारस केलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन सी, नरसिंहमन समितीने। लक्षात ठेवा। यानंतर 15वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर 2011 मध्ये आपली 100 वर्ष पूर्ण केलेली आहे? लक्षात ठेवा। तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, बँक ऑफ इंडियाने। लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न, लक्षात ठेवा। त्यानंतर 16वा प्रश्न, भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, बँक ऑफ बेंगालला देण्यात आलेला आहे। कोणाला? बँक ऑफ बेंगालला। ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर पुढील प्रश्न पाहून घेऊया। तर 17वा आहे, कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, नाबार्ड ही संस्था। कोणती संस्था? नाबार्ड संस्था। यानंतर 18वा प्रश्न, 1951 ते 1952 मध्ये एकूण ग्रामीण कर्ज पुरवठ्यात संस्थात्मक साधनांचा खालील वाटा होता? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, 7% वाटा होता। किती टक्के वाटा होता?
7%. यानंतर 19वा प्रश्न, परकीय चलनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बँकेला कोणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून. कोणाकडून? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कडून. ठीक आहे. यानंतर 20वा प्रश्न, द स्टेट बँक ऑफ इंडिया खालील वर्षी अस्तित्वात आलेली आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 1955 मध्ये अस्तित्वात आलेली आहे. कोणती बँक? स्टेट बँक ऑफ इंडिया. लक्षात ठेवा. यानंतर 21वा प्रश्न, खालीलपैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, पत नियंत्रण. लक्षात ठेवा, कोणते कार्य नाही? तर पत नियंत्रण. तर ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, रकमांचे स्थलांतरण करणे हे सर्व बँकेचे कार्य आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 22वा प्रश्न, प्रादेशिक ग्रामीण बँकांची महत्त्वाची अडचण कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वसुलीचा प्रश्न. लक्षात ठेवा. यानंतर 23वा प्रश्न आहे, 1991 ची नरसिंहमन समिती कशाशी संबंधित आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, वित्तीय व्यवस्थाशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे? वित्तीय व्यवस्थाशी. ठीक आहे. तर यानंतर 24वा प्रश्न, नरसिंहमन समिती कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, बँक पुनर्रचनेबाबतच्या शिफारशीशी प्रसिद्ध आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न 25वा आहे, भूविकास बँकेचे प्रमुख कार्य काय आहे? तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्ष द्या प्रश्नाकडे. योग्य उत्तर ऑप्शन ए, शेतकऱ्यांना दीर्घ मुदतीची कर्ज देणे. लक्षात ठेवा. यानंतर 26वा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी करण्यात आलेली होती? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 1 एप्रिल 1935 मध्ये करण्यात आलेली होती. केव्हा करण्यात आलेली होती? 1 एप्रिल 1935 मध्ये. तर यानंतर 27वा प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 1949 मध्ये करण्यात आलेले आहे. केव्हा? 1949 मध्ये. यानंतर पुढील प्रश्न आहे 28वा, मध्यवर्ती बँक आणि सरकारने निर्माण केलेल्या पैशाला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, शक्तिशाली पैसा म्हणतात. काय म्हणतात? तर शक्तिशाली पैसा. ठीक आहे. यानंतर 29वा प्रश्न आहे, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅश डॅश वर आपले नियंत्रण ठेवते. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पैशाचा पुरवठा. लक्षात ठेवा, पैशाच्या पुरवठ्यावर आपले नियंत्रण ठेवते. तर यानंतर 30वा प्रश्न, तर केंद्र सरकार व घटक राज्य सरकारच्या कर्ज व्यवहारांचे व्यवस्थापन कोणामार्फत केले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्फत केले जाते. तर यानंतर 31वा प्रश्न, भारतातील पहिल्या महिला बँकेची स्थापना कोणत्या वर्षाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो 2024च्या परीक्षेसाठी. लक्ष द्या प्रश्नाकडे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 2013 ते 2014. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 32वा प्रश्न आहे, देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य खालीलपैकी कोणती संस्था करत असते? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, आरबीआय ही संस्था करत असते. लक्षात ठेवा. यानंतर 33वा प्रश्न, जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रेट म्हणजे व्याजाचा दर वाढवते तेव्हा डॅश डॅश होत असते. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, गुंतवणुकीस परावृत्त करणे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर प्रश्न आहे 34वा, तर रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट या संज्ञा कशाशी संबंधित आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, रिझर्व्ह बँकेचे पतधोरणशी. लक्षात ठेवा मित्रांनो, कशाशी? रिझर्व्ह बँकेचे पतधोरणशी. ठीक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 35वा, तर अर्थव्यवस्थेत डिअर मनी याचा अर्थ असा की कर्ज डॅश डॅश उपलब्ध असते. लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, जास्त व्याज दराने. कशाने? तर जास्त व्याज दराने. तर यानंतर 36वा प्रश्न, तर बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, संख्यात्मक. लक्षात ठेवा काय आहे? तर संख्यात्मक. यानंतर पुढील प्रश्न आहे 37वा, तर व्यापारी बँकांना त्यांच्या जवळील नगद रोकडीचा काही भाग सरकारी रोखे खरेदी करण्यासाठी वापरावा लागतो, या भागाला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, वैधानिक रोखता गुणोत्तर म्हणतात. काय म्हणतात? वैधानिक रोखता गुणोत्तर. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 38वा, तर 1934च्या कायद्यान्वये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला डॅश डॅश कार्य करण्याचे हक्क प्रदान केलेले आहेत. योग्य उत्तर आहे पतनियंत्रण, बँकांची बँक आणि सरकारची बँक. लक्षात ठेवा. योग्य उत्तर ऑप्शन डी, वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. ठीक आहे. यानंतर 39वा प्रश्न, तर देशातील विविध बँकांनी आरबीआय कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर आरबीआय जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे
ऑप्शन बी रेपो रेट म्हणतात. काय म्हणतात? रेपो रेट म्हणतात. यानंतर 40वा प्रश्न, तर 2009 पासून रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या 10 रुपयाच्या नाण्याचे वजन व त्यास किती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 8 ग्रॅम व 28 मिलीमीटर. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात 41वा, तर मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बँक दर म्हणतात. काय म्हणतात? बँक दर म्हणतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 42वा, तर रिझर्व्ह बँकेसंदर्भात खालील प्रवर्गाचा विचार करून कोणते क्षेत्र प्राधान्य कर्ज पुरवठ्यात येते? तर याचे योग्य उत्तर आहे कृषी क्षेत्र, लघु उद्योग आणि शैक्षणिक कर्ज, म्हणजेच ऑप्शन डी वरील सर्व हे योग्य उत्तर आहे. तर यानंतर प्रश्न आहे 43वा, तर रिझर्व्ह बँकेने सन 1970 साली डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली विविधित व्याज दराचा विचार करण्यासाठी एक समिती नेमलेली होती. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी डॉक्टर हजारी समिती. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 44वा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयांचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी 115 कोटी रुपयांचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे. यानंतर प्रश्न आहे 45वा, तर आर्थिक विकासासाठी वित्तपुरवठा आणि किंमत स्थैर्याचा प्रयत्न याविषयी धोरण म्हणजेच काय आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी मौद्रिक धोरण आहे. लक्षात ठेवा. यानंतर 46वा प्रश्न, रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणार किमान रोख राखीव निधी म्हणजेच याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी CRR. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 47वा, तर मध्यवर्ती बँकेच्या मौद्रिक व पतविषयक धोरणातील खालीलपैकी कोणत्या मौद्रिक साधनांचा पैशाच्या विस्तारावर सारखाच परिणाम होतो? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी वरील दोन्ही, म्हणजेच रोख राखीव गुणोत्तर आणि वैधानिक रोखता गुणोत्तर. ठीक आहे. लक्षात ठेवा ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे. यानंतर 48वा प्रश्न, चलन विषयक धोरणाच्या यंत्रणेवर अंमलबजावणीची जबाबदारी खालील यंत्रणेवर आहे. लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन ए रिझर्व्ह बँकेवर आहे. कशावर आहे? तर रिझर्व्ह बँकेवर आहे. यानंतर 49वा प्रश्न, अग्रणी बँक योजनेचे एकक कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी जिल्हा आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, रिझर्व्ह बँकेच्या उपसंस्था खालीलपैकी कोणत्या आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी वरील सर्व आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिला होता. ज्यांनी या व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर नक्कीच त्याला या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या बँकेने डिसेंबर 2011 मध्ये आपली 100 वर्ष पूर्ण केलेली आहेत? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.